असं परक्याचं घर बघितलं आणि का बघत राहिलायसा? आत या की. अरे या सूर्यकांतराव या, तुमचीच वाट बघत होतो. दादा, डॅडी पहिल्यांदाच तुला सूर्यकांतराव म्हणले. तपासणीच मान द्यायला सुरुवात केली त्यांनी. या या बसा बसा बसा. अहो खाली कुठं बसताय? वर बसा की. बसा बसा बसा. बरं का मंडळी, हे सूर्यकांतराव लय कर्तबगार आहेत बरं का. घर दुकान आणि घरातल्या 5-5 जणांना एकटे सांभाळतात. तुम्हाला सांगतो, यांच्यासारखा पोरगा अख्ख्या साताऱ्यात शोधून सापडणार नाही. सूर्या, तू कधी आलास? आता चाललोय. आणि बाकीच्या कुठे आहे ते? बाहेर बसले. ठीक आहे. यांच्याकडे बघूनच कळतंय खूपच साधे आहेत. अहो पण आजकाल साधी पोरं राहिलीत कुठं? आमच्या मुलीसाठी तर आम्ही साधाच मुलगा शोधतोय, पण बघायला जाताना खूप साधी वाटतात मुलं, पण बाहेर चौकशी केली की मग खरी गुण कळतात. पण हे तसे नाहीत बरं का. हे लाखात एक. इथं तर खरंच माझ्या साखरपुड्याची तयारी चालली. मला काही सुधारणा झाले, पण मला एक कळलं, तुळजा कशी काय लग्नाला तयार झाली? ती खरंच तयार झाली असेल ना? डॅडी, आलो मी. हो सूर्यकांतराव उर्फ जावई बापू. काय खाणार? सूर्यकांतराव प्यायला काही आणू का? आ तुम्ही चला चला. अरे काहीतरी बोलत बसते. दादा, इकडे इकडे बस. दादा, अरे तू का चौधरी बुडा लागत तोंड पाडून बसलायस? साखरपुडा ना तुझा, हस की जरा. दादा, हे असं हसण्यापेक्षा न हसलेलं बरं. तेच ना, ही स्माइल बघून ना तुळजा आता शुगर बॉक्स क्रॅक करेल. धनु अगं शुभ बोल जरा. बघ की. ए, तुझा दिसली कुठं तुम्हाला? दादा कसला उतावळी झालाय. रील की वहिनी, थांब जरा. दादा, आत्ताच कर मला वाटतं तुला. जरा तोंड बंद करा की. हा वाईच जरास जा, कामाचं बघा. जा वाते बोलू दे. जा उठ जा. दादा, तू गॉगल का काढलाय? घालतो बाई तुझा. घाल आधी. घाल तुझा. ए, तुमचं काय? जा कामाचं बघ. जा जा. खरंच घडतंय का स्वप्नात आहे मी? ऐकू नाही खरंच आहे की. खोटं वाटतंय. एकदा मला तुझ्याशी बोललं पाहिजे. आत्या, तुझा कुठे? त्याच्याशी बोलायचं होतं जर. तिच्या खोलीत आहे, जा तिकडे जाऊन बोल. हा. सूर्या, कुठं निघालायस तिकडं? तुळजाला भेटायला चाललाय का काय? जरा दम धीर धारा केल्या का? नाही, फक्त विचारायचं होतं तिला. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी साखरपुड्याची नीट चर्चा करून ठरवलंय ना? तुळजाचा पण होकार. सगळ्यासनी विचारण्यासारखं काय आहे त्यात? हा, लय लोट नाका घेऊ. डॅडी जे ठरवणार तेच होणार. हा, चला पाहुणं वाट बघते तिकडे. हा, आलो. या. माझ्या हातात आता खरंच काहीच नाहीये. सगळं काही अचानक घडतंय आणि ते घडून देण्याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच पर्याय नाही. मी इथून
पळून जायचा प्रयत्न केला तर डॅडी मला मारून टाकते. ही वेळ काढून देण्यासाठी मला साखरपुडा करावाच लागेल. सॉरी. मी तुला थोड्या वेळात कॉल करते. सूर्या, तू छान सजलायस. तुळजा, हे सगळं खरं आहे का? बाहेर बघितलंस ना? हा, पण असं अचानक. आपला व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलायस ना? त्याचीच ही कमाल आहे. पण यो साखरपुड्याचा निर्णय डॅडीने तुला विचारूनच घेतलाय ना? डॅडी विचारत नाही, ठरवतात. त्यांनी जे ठरवलं ते या घरात फायनल असतं. त्यांनी ठरवलेलंच करायचं. पण मला तुझ्या मनातलं जाणून घ्यायचंय. आता झाले की तयार मी साखरपुड्यासाठी. म्हणजे आता काहीच अडचण नाही. आता विषयच संपला. माझी अडचण मी कोणाला सांगू इथं? कोणी समजून नाही घेऊ शकत. या घरात फक्त इज्जत जपली जाते, माणसाचं मन नाही. अगं बघ की, मला तर महिन्याचा हिशोब लागल्यावर पण मी एवढी खुश होत नाही तेवढा खुश झालाय दादा. तुळजा वहिनीला भेटायला गेलेला, तिनं परत ह्याच्यात हवं भरली का काय? भाग्य, लहान आहेस ना तू, असं बोलतात का? अगं टीचर जाऊ दे की, आज दादा तर शुगर बॉक्स आहे, शुगर बॉक्स. आजचं माप आहे. या सूर्यकांतराव या. हे शत्रू, ते नवरदेवाची अंगठी कुठे? हे काय तयारच आहे. अरे काय झालं? ते नवरदेवाची अंगठी गडबडीत माप न घेताच बनवून घेतली आम्ही. बघ बरं जरा बोटात घालून. निसट्टे वाटतं हात. हा, पण काय हरकत नाही. याला दोरा मानला का नाही, होईल ऍडजस्ट. ह्याला काय सगळंच ऍडजस्ट करायला जमतं. लग्न झाल्यावर बायकोशी मी चांगलं ऍडजस्ट करशील तू. त्याशिवाय संसार कसा सुखाचा होणार? आमचं नाही ना तसं. आम्ही लोकांशी नाही ऍडजस्ट करत, लोकांना आमच्याशी ऍडजस्ट करायला लावतो. नाही केलं की मग डॅडी पाहुणे आले. अरे तयारीला लागा. ए सूर्या, अरे तुळजाचा होणारा नवरा आलाय, अंगठी काढ तिचं. अरे देतोच ना अंगठी. माप बघायला दिली तुला, तुझ्यासाठी नाही ते. अरे तयारीला लागा. अरे बघत काय बसलाय, काढ लवकर. अरे काढ की लवकर. ए सूर्या, येतोयस ना? पाहुण्यांचं स्वागत करायचंय. ये. सगळं विसरून लग्नासाठी तयार झाला, भारी वाटलं. अरे एवढं चांगलं स्थळ मी हातनं जाऊन देईन होय, हा? डॅडी, अहो एवढ्या मोठ्या घरातली मुलगी चुकीचं काम करल याच्यावर आमचा विश्वासच नव्हता. आता तर तुम्ही आमचा गैरसमजही मिटवला. मग तर काय विषय संपला. सगळे गैरसमज दूर झाले, चांगलं झालं. आता सगळं धूम धडाक्यात पार पाडूया. कसं
या बसा बसा. ये सूर्या, बसलास काय? उठ. पाहुणे उन्हात अनात आले त्यांना सरबत दे. त्यांना काय हवं नको बघशील का नाही? सूर्या सूर्या सूर्या, अरे तुला जरा काय इज्जत दिली, तू तर निंबाळकर घराण्याचा जावई समजायला लागला स्वतःला. मस्त बूट टेकून बसलायस बघ. चल उठ, काम कर. अरे आपल्या घरातला कार्यक्रम आहे, तुळजाचा साखरपुडा आहे ना, आहे ना? अय इकडे हे बघ, पाहुण्यांना काही कमी नाही पडलं पाहिजे. ग्लास दे याच्याकडे, बाकीची कामं तू बघ. उठतोयस ना? अरे उठ की. होय, काम करताना आजूबाजूला मागं पुढे बघत जा. कुठं बी हातपाय लावत जाऊ नको. नाही कसं आहे, मागच्या वेळेसारखं मारायला टेकलास तर यावेळी माझी बायको वाचवायला येणार नाही. आणि समजा वाचवायला आलीच तर मी तिला वाचवू देणार नाही. कळलं का? निघ. अरे वैस वाकून दे की सरबत. या घरात नोकर बी रुबाबातच राहतात की. चांगलं. ए काढतो गॉगल. तुझी लायकी काय, तू करतोयस काय, जरा भान ठेव. मला द्यायचं राहिलं की सरबत. डॅडीच्या पोरीच्या नशीबच उघडलं. नवरा इंजिनियर, बंधू आमदार, खरंय, त्यात बरेच बिझनेस. मुलांनी नशीब काढलं म्हणायचं. काय आहे, मुलगी डॉक्टर आहे आणि घरात एवढा मान सन्मान. अजून काय पाहिजे? चांगली तोलामोलाची सोयरीक मिळाली म्हणायची. दोघे शिकलेले, मोठ्या घरातले. हा, आणि दोघांची जोडी खूप छान शोभून दिसेल बरं का. बोललो होतो ना तुला, घरातलं नोकर आहे म्हणून. आता कळले जे लाईक. ऐकलत का? नीट साफ करून घे.
दादा इकडे चल चल इथनं चल आपण घरी जाऊ बस चल. अगं असं कसं जाणार अजून कार्यक्रम सुरू पण नाही झालेला. ते बघतील त्यांचा कार्यक्रम तू चल बरं. हा अगं आपल्या घरचा कार्यक्रम आहे. तुझा साखरपुडा आहे. आपण असं बंद गेलो तर हत्याला आणि डॅडींना काय वाटेल? मला तुला काय वाटतंय ना हे जास्त इम्पॉर्टंट. तू घरी चल आधी. मला काय वाटायचं तेव्हा? मी खुश आहे. तुझा साखरपुडा होतोय. दादा हे येडा बाई रत्ती कशाला तू? चल ना घरी दादा. हा दादा बस झाला तर खरंच प्लीज आमचा एक चल. दादा शपथ द्या तुला आमची. चल चल घरी चल. आहे भाऊजी तुम्ही वर जाऊन गप्पा मारू शकता. हो नाही नको. सांगितलं ना बोलायला. बोलायचं. ता बायको सर त्या दिवशी देवळात जे काय बी झालं ते आम्ही विसरलोय बर का. पण पुन्हा असं होता कामा नये. लक्षात ठेव. तुझा अगं होणारी बायको आहेस माझी. ऐक गप घर सांभाळायचं. घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. कसं आहे चौकटीत राहशील तर राणीसारखं ठेवीन आणि चौकट मोडशील तर चुकलं माझं. साखरपुड्याच्या दिवशी बायकोलाच घाबरवलं. खरंच सॉरी. आपण प्रेमाच्या गोष्टी करूयात की. हा डॉक्टर आहेस ना तू. अगं मेलेल्या माणसाला भारी जीवन करतेस की तू. बघितलं मी देवळात. हा मी पण मरतोय तुझ्यावर. मला पण रोज ऑक्सिजन द्यायचं. देशील ना? हरकत नाही. तू जरी नाही दिलंस का नाही तरी मी आहे की. ऑक्सिजन घ्यायला.